नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वर्षा, गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता मी आलेली आहे शेतामध्ये. भाजी न्यायला. शेपूची भाजी होती. भाजी माझी उपटून झालेली होती आणि हे आहेत तुरीचे झाडं. तुरीच्या झाडांना एवढ्या शेंगा आलेल्या आहे ना की एकमेकांवर रेललेले आहे. तर तुरीच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा. तुरीच्या शेंगा मीठ टाकून उकडल्या भारी लागतात. तिथं बघा मेलभर भाजी घेतलेली आहे मी, उपटून घेतलेली. तसं मी भाजी वगैरे न्यायचं म्हणलं ना खुडून नेत असते, पण टाईम नव्हता. घरी गेल्यावरती पुन्हा आपल्याला साफ करावं लागत असते. तर इथे बघा मी आणि सिद्धीने दोघींनी मिळून लसूण लावलेला आहे. हा तर तिची बाजू इथं हे बघा, हा ज्या ठिकाणी दाट दाट आहे ना, डबल डबल का इथं दोन ठिकाणी ती सिद्धीने लावलेला आहे. आणि इथे एवढा असा वाफा लावलेला आहे बघा, पूर्ण असा. मला उगला का नाही बघावं, छानपैकी उगत आहे. आणि इथं रोप टाकलेला आहे, ते पण उगलं का नाही म्हणून म्हणलं शेतात थोडा फेरफटका मारावा. छान उगलंय रोप. रोपाबरोबर गवत पण भरपूर उगलंय. आणि कांद, एवढी थंडी सुटली ना की 4:30 वाजल्या, जो गार लागतंय. ऊन पडलं एवढं चांगलं तरी पण गार लागतंय. तुमच्याकडे थंडी आहे का नक्की सांगा. तर भाजी घेऊन घरी आलेली, एवढी अशी भाजी आहे. घरी आले करडं कशी वाढा त्यात. आता हो गाई वासरं सगळी वाट बघा त्यात कव्हा येते मी. हे बघा शेण वगैरे टाकायचे, झाडून घ्यायचे, कुटी करून ठेवली, कुठे टाकायचे. आता मी आली तर जास्त आवाज वाढलाय करडांचा, त्यांना सोडून देते. करड गायांचा शणकर वगैरे करून घेते पटकन. आधी भाजी घरात ठेवते, नाही तर करड सुद्धा खाते. चला आता बाहेरचं आवरून तर आता मी आधी शेण ओढून घेत आहे. मी ते फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. मी काय एवढं पटपट शेण काय वढीत नाही आहे, पण गायांचा आधी शेण ओढून मी झाडून काढीत असते. मग त्यानंतर कुटी टाकीत असते, कारण की 4 वाजता लाईट जात असते. त्याच्या अगोदर मग कुटी वगैरे करून ठेवीत असते. तर कुटी करून ठेवलेली होती, फक्त टाकायची होती. 5 वाजले का मग कुटी टाकून घ्यावं लागत असते. तर पहिल्यांदा मी शेण ओढून घेतलं. रोज संध्याकाळचं माझं असंच रुटीन असतं. 4 वाजले का कुटी करून ठेवायची. कधी हे करतात तर कुटी करायची. त्यानंतर मग 4 वाजले की मग शेण टाकायचं, झाडून काढायचं, त्यांना कुटी टाकायची. मग बाहेरचं पटांगण वगैरे झाडून काढायचं, कारण की असं असायचं की 5 वाजले मग मुली यायच्या शाळेतून, मग त्यांना चहा दूध, मग स्वयंपाक. मग 5 ते 6 वाजेचा स्वयंपाक करायचा. 1 तासात स्वयंपाक होता असतो. मग त्यांचं पुन्हा 6 वाजले की पाणी दाखवायचं, दूध काढायचं वगैरे. पण आता बिबट्यांचा कहर सुटलेला त्यामुळे आणि लवकर दिवस मावते, त्यामुळे 9 ते 4 अशी शाळा आहे. त्यामुळे 4 वाजले नाही तर लेकरं लगेच येत असतात. 4 वाजले का त्यांना रोजची सवय लागलेली, शाळेतून आलं का चहा दूध. आणि त्यांना असं 4 वाजता जर आले ना, त्यांना वाटतं चहा दूध द्यावा. त्यानंतर झाडून वगैरे काढलं, शेण टाकलं आणि मग आता सर्व गायांना कुटी टाकून घेतली. कुटी लवकर करून ठेवली ना, मग पटकन मग टाकता येते. तर सर्व गायांना वगैरे कुटी टाकून घेतली. इथे पण 4 गायांना, इकडं वासरांना वगैरे. तो कुटी अशी झाकून ठेवावं लागत असते साडीने, नाही तर कोंबड्या लगेच काढून टाकीत असतात. तर आता आली मी किचनमध्ये. आता किचनमधली दुटी. तर किचनमध्ये जर आलं ना, पहिलं काम असतं ते म्हणजे चहा पिऊ. सिद्धीला 2 ग्लासमध्ये दूध काढून ठेवायचं आणि चहा ठेवायचा. आणि लाईट 4 वाजता गेली त्यामुळे मग 6 वाजता येत असते. नाहीतर किचनमध्ये आलं ना, चहा ठेवायचा, शेवटी होते दूध तापायला ठेवायचं. दूध तापलं का लगेच मग भात शिजायला घालायचा. तर आता मी चहा ठेवून घेत आहे. आणि शाळेतून जर आल्या तर पहिल्या माझ्याकडे येतात किचनमध्ये, काय आहे मम्मा आज खायला, असं विचारित असतात. आणि शाळेतून आल्या का लगेच शाळेतल्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या लगेच सांगत असतात एकमेकींचा. लगेच रडाकडी, नाही मी असं काही म्हणले नाही. तर बघा सिद्धी लगेच म्हणते, नाही पिऊ खोटं बोलती, मी काय नाही केलं. तर लगेच त्यांचं चालू होतं असतं असं. पिऊ म्हणन शाळेतून आल्यानंतर की आज ना सिद्धीने अभ्यासच घेतला नाही, सर बोलत आहे काय अभ्यास देऊ, तर ती अभ्यास घेऊन येत असते. नाही तसं काही नाही. आणि बघा सिद्धीने पिऊला मारलं होतं, त्यामुळे बघा अशी रडत माझ्याकडे आली होती. तर चहा उकळल्याने ही लपून छपून येत होती, मी तिला ओरडत होती तर हसत होती. तर असं असतं माझं संध्याकाळचं. शाळेतून जर आल्या ना, यांची धिंगाणा मस्ती चालूच झाली. तर त्यानंतर मग चहा झाला का लगेच स्वयंपाक करून घ्यायचं लगेच. त्यानंतर मग लगेच भाकरी करून घेतल्या, कारण लाईट नव्हती त्यामुळे पटकन म्हणलं मग भाकरी करून घ्या. मग लाईट आल्यानंतर मग कालवण आणि मग
भात शिजायला ठेवत असते. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.